बीडच्या धारूर तालुक्यातील गांजपूरमध्ये शहीद जवान विकास समुद्रे यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। 25 जानेवारी रोजी जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात विकास समुद्रे शहीद झाले। सैन्य दलामुळे मूळ युनिट 18 महार रेजिमेंटमध्ये आणि सध्या 51 राष्ट्रीय रायफलमध्ये ते कार्यरत होते। शहीद समुद्रे यांच्या निधनाने गांजपूर गावावर शोककळा पसरली आहे। जम्मू काश्मीरमधल्या हिमस्खलनात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र रामचंद्र माने यांना कवठे महांकाळ तालुक्यातल्या रामपूरवाडीत अखेरचा निरोप देण्यात आला। शहीद जवानाचं रामचंद्र माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यासह गावकरी उपस्थित होते। शहीद जवान रामचंद्र माने यांच्या पार्थिवाला त्यांच्या थोरल्या मुलानं मुखाग्नी दिला। काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेला अकोला जिल्ह्यातील शहीद जवान आनंद गवई आणि संजू खंडारे यांच्या पार्थिवावर सुद्धा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोल्यातील शहीद जवान आनंद गवई यांना गीतानगरमधील स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला, तर अकोल्याच्याच मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावचे शहीद जवान संजू खंडारे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते। शहीद संजू खंडारे अमर रहेच्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून निघाला। आठवडाभरापूर्वी जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील आनंद गवई आणि संजू खंडारे यांना वीरमरण आलं। तर परभणीमध्ये शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्यावर त्यांच्या ताडकळस गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी भारतीय सैन्य दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली। दरम्यान देशसेवा करताना मुलाला वीरमरण आलं याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया शहीद बालाजी आंबोरे यांच्या आई-वडिलांनी दिली। वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीत विठुरायाचा विवाह सोहळा पार पडला। विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहानिमित्त सगळ्या मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली। विठुराय आणि रुक्मिणीला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता। परंपरेप्रमाणे देवाला आणि रुक्मिणीला हळद लावून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर देवाच्या सालंकृत प्रतिकात्मक मूर्तीचा लग्न सोहळा हा मंडपात पार पडला। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाला सुरुवात झाली। उत्तरायणातील किरणोत्सवात पहिल्या दिवशी ही किरणं देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली। किरणांची तीव्रता अशीच राहिल्यास आज पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव पार पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात दरवर्षी सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण काळात किरणोत्सव होत असतो। 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात उत्तरायणाचा किरणोत्सव पार पडतो।